आपल्याला दान काय द्यायचं आहे? दान द्यायचं आहे तिळगुळ. सर्वप्रथम आपण उठणार आहोत. सूर्योदयापूर्वी उठायचं आहे. तिळाच्या उठण्याने स्नान करायचं आहे. हे तिळगुळाचं उपटन तुम्ही आदल्या दिवशी रात्री बनवून ठेवा. तीळ टाकून करायची आहे आंघोळ. त्यानंतर द्यायचं आहे सूर्याला जल, तेही काळे तीळ टाकून. सूर्याचा जो मकर राशीमध्ये प्रवेश आहे तो दुपारी 3 नंतर आहे. मग जो पुण्यकाल आहे दानाचा तो आहे दुपारी 3 ते 5, 5:30 ह्या दरम्यान. तर आपल्याला संकल्प घ्यायचा आहे दानाचा की मी हे संक्रांतीनिमित्त आणि माझ्या पितरांनिमित्त ह्या वस्तू दान देणार आहे. त्या वस्तूंना आपण हात लावायचा आणि बाजूला काढून ठेवायच्या. मग जर आपण ऑफिसला जाणार असू तर त्यासोबत कॅरी करा. मध्ये तुम्हाला रस्त्यावर जे कोणी भेटतं आहे, सिग्नलमध्ये छोटी मुलं भेटतात आहे, काही किन्नर भेटतात आहे, किंवा तुमच्या बिल्डिंगमध्ये येणारे स्वीपर्स, मेड, या लोकांना तुम्ही त्या वस्तू दान देऊ शकता. हे दान तुमच्या पितरांसाठी महत्त्वाचं आहे. हे दान दिल्याने तुमचं दारिद्र्य, तुमचं दुःख दूर होणार आहे. आता तुम्ही म्हणाल की आम्ही काही दारिद्र्य नाही, आम्ही भरपूर सुखी आहोत. तर सुखाची व्याख्या ही प्रत्येकाची वेगळी आहे. उत्तम आरोग्य हे एक सुख आहे. तुमच्या मनाचं समाधान हे एक सुख आहे. तुम्ही आनंदी असणं हे त्याहून आणखी सुख आहे. तर आपण सर्वांच्या सुखाची कामना करूया. तिळगुळ वाटूया. तिळाची गरमी आणि गुळाचा गोडवा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, आनंदाने समृद्धी घेऊन येऊ. हां, षटतीला एकादशी असल्यामुळे भगवान विष्णूची पूजा करा, महालक्ष्मीची कृपा मिळवा. शिवालयात जाऊन एक मुठ्ठीभर तीळ आणि तांदूळ शिवाला अर्पण करा. भगवान विष्णूला तीळ टाकून आंघोळ घाला. बाळगोपाळ तुमच्या घरी असतील किंवा शालिग्राम असतील त्याला तिळगुळाचं वाण द्या. तिळगुळ वाटा, तिळगुळ खा आणि स्वस्थ राहा.